होतील अपुरे अशी अहिल्या देवींची कीर्ती. राणी शोभून दिसते जगती अवघ्या जगात अशा महान व्यक्तिमत्व असणाऱ्या अहिल्या देवीची सुंदर आणि मनाला भावणारी कविता सादर करण्यासाठी येत आहे संतोषी साईनाथ भिसे. नमस्कार, मी संतोषी साईनाथ भिसे. आज अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त मी आपल्या समोर एक कविता सादर करणार आहे. ललकारते दाही दिशा करती जयघोष जिचा, जुलूम जबरदस्ती आणि अन्यायाला फोडली तिने वाचा. सर्व धर्म समभाव जिथे सुखात नांदत होती सारी जनता, अशी कर्तव्यनिष्ठ कर्मयोगिनी अहिल्यादेवी राजमाता. अहिल्यादेवी राजमाता महान तत्वज्ञानी, न्यायप्रिय आणि शासन करती भी लोकांची ती महाराणी. धर्मनिष्ठ कर्तृत्वाचे रामरागिणी. उद्धार समाजाचा करणे हाच तिचा एक ध्यास. जीवन वाहिले सुखी आणि समृद्ध करण्यात समजास. प्रत्येक घरात लक्ष्मी नांदली होती, सुखी ठेवले राज्यास. जात पात समाज भाषा देश विदेश जिथे गुण गाती, दान धर्म समाज समान न्याय म्हणून त्यांनी लोके देवी म्हणती. म्हणून त्यांना लोके देवी म्हणती. आदर्श ठेवला नारी शक्तीचा, आदर्श ठेवला नारी शक्तीचा. कित्येक पिढ्यांना पुढती अशी राजमाता अहिल्यादेवी होळकर. पुन्हा ना होणे धरती, पुन्हा ना होणे धरती. धन्यवाद. एकदम छान व जबरदस्त कविता म्हणल्याबद्दल धन्यवाद संतोषी. प्रजेचे कायम रक्षण केले ना स्वतःच्या मुलाला बक्षिले. दिले महत्व न्यायाला, दूर लोटले अन्यायाला. अशा पुण्यश्लोक मातेचे सुंदर असे भाषण सादर करत आहे ज्ञानेश्वरी चंद्रहास जाधव. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र मैत्रिणी, आज 13 ऑगस्ट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याच पुण्यतिथी. सर्वप्रथम मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. अखंड भारतभूमीचा सर्वात पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य, त्या हिंदुस्थानच्या मातीमधला सर्वात बलाढ्य सम्राट अशोक, पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याचे मातेच्या शरणावरती पहिलं पुष्प अर्पित करणारे जगाच्या इतिहासातील सर्वोत्तम राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बहाल केले. तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ भरल्या शिवारातील कंस कापलं तर त्यांनी अवघ शत्रसैन्य ज्यांनी कापून काढलं ते श्रीमंत सुभेदार मल्हारराव, ज्यांनी भारताला फक्त संविधान दिलं नाही तर अवघ्या बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अज्ञानाने अंधारलेल्या समाजामध्ये ज्यांनी ज्ञानाची मशाल पेटवली ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा अभिमान. जागतिक तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या सर्वोत्तम महिला राज्यकर्त्या राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी. मित्रांनो, राज्यकर्ते राजाच्या पोटी राजजन्म येऊ शकतो पण राजा म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीमध्ये आवश्यक कर्तृत्व असावं लागतं आणि ते कर्तृत्व कमावण्यासाठी मनगटात बळ असावं लागतं आणि ते बळ कुठं कधी आणि कसं वापरायचं यासाठी बुद्धी असावी लागते. तरच तो स्वकर्तृत्वाने लोकांविरुद्ध राजा बनू शकतो. आणि याच तत्वावर महाराष्ट्राच्या चोंडीगावच्या कुशीत आणि सिन्या नदीच्या मुशीत जन्मलेल्या अहिल्यादेवीने होळकर साम्राज्य सुधारण्याच्या अंगाखाली धरलेले आदर्श राज्यकारभार केला. देवत्व भार केल्यावर देव किंवा देवी म्हणल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला सलाम आम्ही करतो आणि ज्यांच्या कर्तृत्वाला सलाम करून देवी उपाधी द्यावी लागली त्या म्हणजे अहिल्यादेवी. चांगले विचार नसलेली माणसं आणि दारी नसलेली खळ्यावरची कणसं ही काहीच उपयोगाची नसतात. जर आपल्याला आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर अहिल्यादेवींचा आदर्श आणि चांगले विचार गरजेचे आहेत. असं हजारो वर्षांपासून बहुजन समाज शिक्षणापासून वंचित होते. असं म्हटलं जातं जोपर्यंत हरणांचा इतिहास हरण लिहित नाही वाचत नाही तोपर्यंत शिकाऱ्यांची शौर्यगाथा ऐकाव्या लागतात. ही वस्तुस्थिती जर बदलायची असेल, वैचारिक गुलामगिरी जर बदलायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. तन मन आणि धन असपूर राष्ट्रसेवा करण्यामध्ये अहिल्यादेवींचे स्थान वरचे होते. पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया ग्रंथामध्ये लिहून ठेवले आदर्श आणि
सत्वशील राज्यकर्ता म्हणजे अहिल्यादेवी होळकर. मराठी संस्कृतीच्या कोशामध्ये लिहून ठेवलंय की मराठ्यांच्या अर्थात मराठी माणसांच्या इतिहासातील उज्ज्वल स्त्रीरत्न म्हणजे अहिल्यादेवी होळकर. विनोबा भावे असं म्हणतात, बळाच्या जोरावर अनेक युद्ध जिंकली गेली पण बुद्धीच्या जोरावर युद्ध जिंकण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. प्रचंड राजेशाही सांभाळणारी आणि प्रचंड वैभव असतानाही गोरगरिबांच्या झोपडीत रमणारी राणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. आणि एवढंच नाही तर भारताच्या कॅथरीन कोण असतील, भारताच्या एलिझाबेथ कोण असतील, भारताच्या मार्गरेट म्हणून ज्यांचा गौरव केला जातो त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर. इंग्रज कवयित्री जोडा बेला असे म्हणते, टाइम वॉज अ हार्ट, टाइट वॉज अ फ्रेम, अहिल्या वॉज अ अनथ नेम. म्हणजे जिच्या हृदयात प्रेम होतं आणि जिचं काम तगडं होतं, अहिल्या हे तिचं आदरार्थ नाव होतं. अशा राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक महामाता वास्तव्य जननी पुढं आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त दिनांक अभिवादन करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ज्ञानेश्वरी. अहिल्यादेवी म्हणत होत्या की अपनी बेटियों को चांद जैसा मत बनाओ कि हर कोई उनके तरफ घूरकर देखे, बल्कि अपनी बेटियों को सूरज जैसा बनाओ कि घूरने से पहले वो नजर नीचे करें. असेच एक सुंदर भाषण घेऊन येत आहे सोहम गोड. न है वो किसी राजवंश से जो पंपी माटी के अंश से है भवानी हूबहू मल्हार राव की बहू. मंच पर उपस्थित सभी मान्यवर, अध्यापक तथा मेरे प्यारे भाई और बहनों, सभी को मेरा प्रणाम. आज यहाँ हम सब राजमाता अहिल्याबाई होळकर की पुण्यतिथि मनाने के लिए इकट्ठा हुए हैं. भारत में जिन महिलाओं का जीवन आदर्श, वीरता, त्याग तथा देशभक्ति के लिए सदा याद किया जाता है, उनमें अहिल्याबाई का नाम प्रमुख है. उनका जन्म 31 मई 1725 को ग्राम चौड़ी, अहमदनगर, महाराष्ट्र में हुआ था और उनका मृत्यु 13 अगस्त 1775 को 70 वर्ष की आयु में इंदौर में हुआ था. इनके पिता श्री मनकोजीराव शिंदे परम शिव भक्त थे और यही संस्कार बालिका अहिल्या पर भी पड़े. अहिल्या देवी जब 8 वर्ष की थी तब उसका विवाह राजा मल्हारराव होळकर के बेटे राजकुमार खंडेराव से किया गया. 1754 में उनके पति खंडेराव एक युद्ध में मारे गए. इस संकट काल में रानी ने तपस्वी की भांति श्वेत वस्त्र धारण कर राजकाज चलाया. ऐसी महारानी को मेरा शत नमन. धन्यवाद. धन्यवाद सोहम. एक समाज तभी प्रगति कर सकता है जब उनमें स्त्री और पुरुष दोनों को समान अधिकार और अवसर प्राप्त हो. अशा थोर विचार करणाऱ्या मातेचे सुंदर असे भाषण व काही प्रश्न विचारण्यासाठी येत आहे ज्ञानदा भोंगळे व श्रेया तापटे. Good afternoon everyone. Here we are going to tell about the journey of little Ahilya to the Queen of Malwa Kingdom. Ahilyabai Holkar was born on 31st May 1725 in Choti, Ahmednagar district in Maharashtra. Ahilyabai belonged to Marathi family to Mankoji Shinde and Sushila Shinde. In the 18th century, there was no facilities for women to educate. Girls and women did not go to school because of the people said that only men and boys can able to do outside work and women should follow their instructions. But Mankoji Shinde taught her daughter Ahilya against this all the traditions. When Ahilyabai was 8 years old, she got married to Khanderao Holkar, who was the founder of Holkar dynasty and the only son of Malharao Holkar. After her marriage, her father-in-law gave her responsibilities in administration, accounts and politics. Ahilyabai also fulfilled that responsibility. After some years of her marriage, Khanderao Holkar passed away on 18 May 1754 in Umher battle. Ahilyabai became the queen of Malwa kingdom. Malharao Holkar did not allow to permit sati
alone to commit sati and support to the people of their kingdom. She built hundreds of temples, more than 13 dharmashalas, numerous ghats and wells. She developed Indore city from a small town to a major center of trading activity. Ahilyadevi built forts in Malwa as well as big roads and dams. Ahilyabai is the best example of all womankind means a single woman can handle the situation without the help of any other. Ahilyabai is the greatest woman in history who handled the kingdom up to 28 years after his husband's death. These all the great people are the inspiration for this generation. The reason behind the celebrating this birth and death anniversary of these great people is we should get inspired from their work and thoughts and make our future bright. Thank you. We have some questions for you. What is the name of Ahilyabai's father? Correct answer is Mankoji Shinde. How many years did Ahilyabai handle the kingdom Malwa? The correct answer is 28 years. Birth date of Ahilyabai. Didi. The correct answer is 31st May 1725. Which city did Ahilyabai Holkar develop? Kingdom Mandwa. Indore city. Mother's name of Ahilyabai. The correct answer is Sushila Shinde. Thank you. मला विचारलं तू खालीच खूप छान नमस्कार श्रेया, धन्यवाद. मधुर होती ज्यांची वाणी अशी जन्मली तत्वजनी राणी. मधुर होती ज्यांची वाणी अशी जन्मली तत्वजनी राणी. गाजवले जिने दिशा नाही त्यांच्या उत्तुंग कार्याला खरंच सीमा नाही. आपल्या समोर सुंदर असा पोवाडा सादर करत आहे 9वी होतील विद्यार्थी. बोरे तो सुस्मित नाही येते इकडे बघ थोडं सुस्मित नाही येते मला हो सर नाही लाईव्ह नाही आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराष्ट्रातल्या चौंडी गावामध्ये जन्माला आलेली शिवभक्त कन्या मल्हारराव होळकरांची सुनबाई बनली आणि मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये गेली. त्या ठिकाणी मल्हारराव होळकरांच्या तडकत्या शमशिरीमुळे सारा हिंदुस्थान टिकून गेला होता. अशा या पराक्रमी सरदार घराण्याची सुनबाई होणं हे सोपं नव्हतं. मात्र दुर्दैव एकामागून एक नियतीचे आघात झाले आणि आपल्या जवळचे अनेक नातेवाईक मंडळी काळाने हिरावून घेतली. मात्र शिवशंकरांना हलाल विष प्राशन केल्यानंतर सुद्धा संपूर्ण जगताला सांधण्याचा फिकर प्रकाश द्यावा त्याप्रमाणे अहिल्याबाई होळकर यांनी संपूर्ण आपल्या तारुण्याचा आनंद दिला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांनी केलेली समाजकामाची ही चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. कुठे मंदिर असेल, कुठे घाट असेल, कुठे आमराई असेल, तर कुठे रस्ते असतील, अशी कितीतरी कामं आजही त्यांच्या महत्त्वाची साक्ष देताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा या संपूर्ण समाजावरती मातेच्या ममतेनं माया करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांना मी मानाचा मुजरा करून मी माझ्या पोवाड्याला सुरुवात करतो.
धन्यवाद. आपल्या शाळेतील उत्तम वक्ते विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री शैला सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मित्र, आता तुम्ही इतक्या मूड मध्ये आलेल्या आहात पोवाड्याच्या, त्यामुळं परत काय भाषण असं तुम्हाला वाटतं. पण आताच ज्या मुलींना आणि मुलांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीची जी माहिती सांगितली त्यावरून त्या फार मोठ्या दानशूर होत्या आणि माणसानं दानशूर असलं पाहिजे. आधी एक तुम्हाला गोष्ट सांगेल आणि पुन्हा मी अहिल्यादेवीचं चरित्र सांगेल. माणसानं दानशूर असणं अतिशय गरजेचं आहे. ज्याचं मन मोठं असतं तोच दानशूर असतो. अहिल्यादेवीने अनेक गावामध्ये नद्यांच्या काठी घाट बांधले, मंदिरं बांधली, धर्मशाळा बांधल्या, अन्नछत्र सुरू केले. कारण त्या काळामध्ये ती लोकांची गरज होती. त्या काळात लोक मंदिराच्या आश्रयाला राहत. नदीचं पाणी त्यांना स्वच्छ घेण्यासाठी, स्त्रियांना धुण्यासाठी जागा असं म्हणून घाट बांधले. म्हणजे गरज जी होती ती त्यांनी ओळखली. आज जर अहिल्याबाई असत्या तर त्यांनी दवाखाने आणि शाळा बांधल्या असत्या. खूप मोठं दान त्यांनी, त्यांच्या सर्व राजकोषाचा 25% भाग त्यांनी समाजसेवेवर, दान सेवेवर केलेला आहे. फक्त धर्म आणि धर्माभिमानी असं न म्हणता एक समाजसेविका म्हणून अहिल्यादेवीकडे पाहिलं पाहिजे. त्या काळामध्ये ती गरज होती समाजसेवेची, त्यांनी ती केली. इकडची मुलं इकडे बघा, हे होतं त्या लाल टोपीच्या अलीकडे सगळं हातच घडी घाला, हातच घडी घाला. तर दानशूर कसं असलं पाहिजे, नाहीतर मग मोठमोठ्या राजांचं सुद्धा टिंगल टवाळी केली जाते. बघा, एक जंगल होतं, जंगल, आणि त्या जंगलामध्ये राजा आणि त्याचे प्रधान सैनिक शिकारीला गेले होते. संध्याकाळ झाली. नीट बघ जरा, गोष्ट ऐकायची ना, नीट बघतात. हातच घडी घाल सगळे, हातच घडी. जंगलामध्ये रस्ता विसरले, प्रचंड मोठं जंगल, जिम कार्पेट सारखं. या जंगलामध्ये आता बाहेर कसं पडायचं. पण राजा वेगळा, प्रधान वेगळ्या रस्त्याला, सैनिक वेगळ्या रस्त्याला, असं सगळं तिथे झालं. मग एका झाडाखाली एक आंधळा त्या दिसला सैनिकांना. आणि मग सैनिकांनी त्या आंधळ्याला रस्ता विचारला. म्हटला, हे आंधळ्या, सैनिक म्हणाले, इथं गावात जायला, शहरात जायला, नगरात जायला कुठून रस्ता आहे. त्याने सांगितलं का तो सरळ जावा, एक लेफ्ट एक राईट घ्या, तुम्ही बरोबर गावात जा. थोड्या वेळानं जरा प्रधान आला. प्रधानाने विचारलं, अरे आंधळ्या, हो आंधळे मोशन, गावात जायला रस्ता सांगा. त्यालाही सांगितलं, सरळ जावा, एक लेफ्ट मारा, एक राईट मारा, तुम्ही गावात जाल. राजा आला, राजा नंतर चुकून तिथे. आणि मग राजानं त्या ठिकाणी त्या आंधळ्याला विचारलं की महाराज, माशे, मला नगरामध्ये पोहोचायला इथे रस्ता कसा मिळेल. त्यावेळेस त्या आंधळ्यानं सांगितलं की सरळ जावा, एक लेफ्ट एक राईट, तुम्ही नगरात जा.
पण आंधळा राजाला म्हणाला, तुम्ही महाराज आहात वाटतं. आंधळा म्हणाला, तुम्ही महाराज आहात. राजाला आश्चर्य वाटलं की याला दिसत नाही, काय नाही, आणि हा आपल्याला डायरेक्ट राजा महाराज म्हणून ओळखतो. राजाला उत्सुकता वाटली आणि राजाने त्याला विचारलं, का बरं तुला कसं कळलं की मी महाराज आहे म्हणून, राजा आहे म्हणून? नाही म्हणे, पहिल्यांदा तुमची सैनिक गेले म्हणे, ते शिपाई, त्यांनी आंधळ्या असं विचारलं. त्यावरून लक्षात आलं की हे सैनिक खालच्या वर्गातले. नंतर तुमचे प्रधान जे आले असतील. हा बरोबर बरोबर, कसं? पण ते मला म्हटलं महाशय वगैरे, म्हणून ते प्रधान असावे म्हणजे बरोबर आहे. आणि तुमचा लहजा, तुमचं बोलणं सांगताय की तुम्ही उच्च दर्जाचे आहात, महाराज आहात. कारण जेवढं माणूस उच्च दर्जावर जातो तेवढं त्याच्या बोलण्यामध्ये मृदुता आणि संयम येतो. आणि हा आंधळा कामाचा आहे, याला घरी घेऊन चला. आंधळ्याला घरी आणलं राजवाड्यात, आणि राजवाड्यात आंधळ्याला आणल्यानंतर ऐकताय तुम्ही, लक्ष देऊन ऐका, प्रश्न विचारेल मी तुम्हाला. राजवाड्यात आणल्यानंतर, आज वेळ भरपूर आहे ना, राजवाड्यात आणल्यानंतर त्या राजाचा आंधळ्याशी जीव जडला. एके दिवशी एक घोडेस्वार, अरबी घोडेस्वार, 2 घोडे घेऊन विक्रीला आला होता. 10-10 लाख रुपये किंमत होती. आणि त्याला सांगितलं की महाराज तुम्ही किती दौड करा, किती युद्धात पळवा, हे घोडे अतिशय तरबेज आहेत, पांढरे शुभ्र घोडे. आणि राजाच्या सल्लागारांना सांगितलं घेऊन टाका म्हणजे महाराज, आपल्याला अशा तजेलदार घोड्याची आणि आपल्याला शिकारीला जायला घोडे लागणारच आहेत म्हणे. युद्धाचा प्रसंग कधी येऊ शकतो, तुम्हाला असे चपळ घोडे हवेत, घ्या म्हणे. म्हणजे सगळे व्यवस्थित आहेत, एकदम जातीवंत घोडे आहेत म्हणे. पण महाराजांनी जरा आंधळ्याला बोलवले की याच्याकडून जरा आपण पारखून घेऊ. आंधळा घोड्याजवळ गेला आणि महाराजाला येऊन म्हणाला, महाराज यातला एक घोडा जातीवंत आहे म्हणे, शिकारीचा आहे, आणि एक घोडा म्हणे हा लग्नातल्या वरातीचा आहे. काय बोलता म्हणे, एवढा मोठा अरबी व्यापारी आला इकडून, तुम्ही विचारा म्हणे. आंधळ्याने तुला कळत नाही का? आंधळा तुम्ही विचारून बघा. मग महाराजांनी तलवार काढली त्या व्यापाऱ्यावर आणि सांगितलं, सांग, खरं सांग. तो म्हणाला, जो आंधळा सांगतो तो बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. एक घोडा अतिशय जातीवंत आहे, रेतचा आहे, आणि दुसरा लग्नातला घोडा आहे म्हणे, तो नवरदेव मिरवायला नाचवायला असतो तो. मग राजानं त्या ठिकाणी आंधळ्याला विचारलं की आंधळ काय बा, तुम्हाला कसं कळलं? तर त्याचं उत्तर आंधळ्याने दिलं की हा जो घोडा मी पहिला हात लावला जातीवंत, त्याने त्याची कातडी अशी थरथर थरथर केली, शेपूट त्याने एकदम जोराची हलवली, हालचाल केली एकदम अंगाची, आणि त्यावरून तो जातीवंत होता हे कळलं. आणि दुसऱ्या घोड्याला हात लावला तर मी ते काय ते जागचं हल्लं नाही, त्याने पहिले 2 पावलं फक्त उचलली, जसं नाचणारा वरातीतला घोडा असतो तशी उचलली. राजाला फार आनंद झाला. राजा म्हणाला, अरे वा, आंधळा तो लयच कामाचा आहे, काय करा म्हणे, आंधळ्याला खुराक वाढवा. आधीच त्याला त्यांनी येऊन शिरा सुरू केला होता म्हणे, आता बदामाचा शिरा सुरू करा, खुराक वाढवा, आंधळ्याला खुराक वाढवा. मग त्यानंतर राजाच्या दरबारामध्ये एक जण हिरे घेऊन आला, हिरे, आणि हिरे सुद्धा लाखो रुपयाचे, 50-50 लाखाला एक हिरा. हिऱ्याची किंमत काय साधी नसते. 3 हिरे आणले, सगळ्या त्या हिरे पारखी शहरातले आणले, सोनार वगैरे बरोबर. म्हणजे महाराज एकदम छान आहेत, सगळे व्यवस्थित आहेत.
घेऊन टाका. तो म्हणणे आंधळ्याला विचारलं पाहिजे. मग आंधळ्याला बोलवलं राजानं. आंधळ्यानं टेरे हातात घेतले आणि राजाला सांगितलं, महाराज म्हणे यातला एकच हिरा खरा आहे म्हणे, 2 हिरे खोटे. अरे म्हणे हिरेसारखे हिरे सगळे दिसत आहेत असं काय सांगतो? नाही म्हणे बरोबर आहे. पाय बरं. हा म्हणे विचारा तुम्ही. मग महाराजांनी त्यांच्या स्टाईलमध्ये तलवार काढून त्या हिरे पारख्याला विचारलं, त्या विक्रेत्याला, का रे फसवतो का म्हणे आम्हाला? काय झालं म्हणे महाराज? खरे नाही म्हणे, त्यातला एकच हिरा खरा आहे, त्या आंधळ्यांनी सांगितलं म्हणे. मग तो घाबरला आणि खरं बोलला. खरं आहे म्हणे महाराज, यातला एकच जो हिरा आहे तो खरा आहे, 2 हिरे खरे नाही. खरे नाहीत म्हणे 2 हिरे. राजाला आनंद झाला. त्याचे लाखो रुपये वाचले, 50 लाखाचं एक हिरा. आणि मग राजाने काय केलं की आज्ञा केली, आंधळ्याचा खुराक वाढवा. आंधळ्याचं काय करा म्हणे? खुराक वाढवा. आता त्याला बासुंदी सुरू करा म्हणे, काजू बदाम सुरू करा शिराबरोबर, खुराक वाढवा. म्हणजे आंधळ्याला बक्षीस काय? खुराक वाढवा. एकदा मग राजाच्या मुलाला मुलगी बघायचा कार्यक्रम होता आणि आंधळ्याला सोबत नेला. शांत बसायची सगळे हातात वर घाला, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. म्हणून आंधळ्याला सोबत नेलं आणि ती मुलगी आली. काही जो काही चहा पाण्याचा पोह्याचा कार्यक्रम वगैरे असतो तो झाला आणि त्या ठिकाणी सगळी सुंदर मुलगी वगैरे राजाच्या दरबारात, तिकडचाही राजा. मग त्यावेळेस पुन्हा राजानं आंधळ्यात सल्ला देऊ शकतो, कारण आता त्याला विश्वास पडला. आणि मग त्यानं सांगितलं आंधळ्याला की आंधळे बाबा काय करायचं, काय करायचं, मुलगी करायची की नाही करायची? म्हणजे महाराज इकडे या बाजूला. ते जरा बाजूला गेलं आणि कानात सांगितलं राजाच्या, ही पोरगी म्हणे राजघराण्यातली नाही, नाचणारीची आहे. आणि मग ते तिथे एकच बवाल झाला, वाद झाला. आणि मग त्या राजांमध्ये पण संवाद विसंवाद झाला. आणि मग त्यांनी कबुली दिली की हो, आता राजाचं काय एकच राणी नसते, अनेक असतात. त्यातली एक नृत्यांगना होती आणि तिची ती मुलगी होती. मग राजाने विचारलं आंधळ्याला की आंधळे महाराज म्हणजे तुम्ही ही पोरगी ओळखलीच कशी की ही नाचणारीची? आओ म्हणे सुशील, खानदानी, शांत मृदू स्वभावाची मुलगी कशी येते? हळू 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 येते. आवळीने म्हणे चहा असा झपक झपक छनछन करत आली, छनछन करत गेली. त्याच्यावरून मी ओळखलं. अरे म्हणे आंधळ लयच हुशार आहे, खुराक वाढवा. काय करा? खुराक वाढवा म्हणे. आता आंधळ्याचा खुराक, बासुंदी सोबत काय अजून गुलाबजामुन, काय 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 शिरान पुरी श्रीखंड सुरू करा म्हणे. आंधळ्याचा खुराक वाढवा, आंधळ्याचा खुराक वाढवा. आता पण राजाला काय राग आहे ना त्याच्या डोक्यात की आंधळा एवढा हुशार, एवढं सगळं सांगतो, मग आपण आपलं विचारलं तर, आपण आपलं विचारलं तर प्रत्येकाच्या मनात असं असतंच. आणि न राहून एक दिवस राजाने विचारलं म्हणे महाराज माझा पूर्व इतिहास सांगा. म्हणजे आई वडील आजोबा काय कसं काय. आंधळा म्हणला एवढं सोडून सगळं बोला. नाही नाही म्हणे सांगावंच लागत. नाही म्हणे अजिबात नाही, मी काय तुमचा पूर्व इतिहास काय सांगत बसत नाही. नाही नाही म्हणे तुम्हाला सांगावा लागल. नाही हो म्हणे तुम्ही मला मारून टाकाल म्हणे, माझं तलवारीनं मुंडकं उडवाल म्हणे. असं कसं म्हणे? हो असंच आहे म्हणे.
मग त्याला आणखी उत्सुकता लागली. त्याने वचन दिलं, नाही 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 उडवत म्हणे, काही असू द्या, मी काय मुडकं उडवत नाही, तुमच्यातून माझ्यातच राहील म्हणजे, जाऊ दे. आणि मग त्या ठिकाणी आंधळानं सांगितलं, म्हणजे महाराज तुमचा राजघराण्याशी काही संबंध नाही, तुम्ही राजाचे आहेच नाही. अरे बाप, आता काय करायचं? त्याच्या मनात तर अशी म्हणजे पात्राची जमीन सरकली पायाखालची, आता काय करायचं? असा कसं काय म्हणतो आंधळा. तो तलवार घेऊन आंधळाला कापायला निघाला. म्हणजे ठीक आहे, मला तुम्ही मारू शकता, पण एकदा जाऊन तर विचारून या. मग पळत पळत तो किचन मध्ये गेला आईकडे. आई असं असं आहे, आंधळा असं असं म्हणतो. मग ती आई सांगते, बाळा आंधळा जे सांगतो ते बरोबर आहे. आपल्या वंशाला दिवा नव्हता, वडील वारलेले होते, आणि मी खोटं सांगितलं की मी गरोदर आहे. आणि आपल्या इथला जो आचार्य आहे त्या आचार्याच्या जे मूल झालं ते लपवून ठेवण्यात आलं, आणि ते मूल मला झालं म्हणून नगरीत डिक्लेअर केलं, आणि तुला राजा म्हणून घोषित केलं. अच्छा, तर हे सत्य आहे. म्हणजे मी आचार्याचा पोरगा आहे हे आंधळ्याला माहिती आहे. मग तो परत आला आणि आंधळ्याला विचारलं, म्हणून तुम्हाला माहिती कसं की मी राजाचा नाही आहे, मी आचार्याचा आहे, तर तुम्हाला कसं माहिती? तो मला सोपं आहे. कसं? अहो ज्या वेळेस म्हणे मी तुमचे घोड्यामध्ये 10 लाख वाचवले, त्यावेळेस जर ओरिजिनल राजा असता तर त्यांनी बक्षीस म्हणून काय दिलं असतं? गळ्यातलं लाकूड दिलं असतं, एखादा कंठा दिला असता, हातातली एखादी अंगठी दिली असती काढून. तुम्ही आचारी, तुम्ही म्हणले म्हाताऱ्याचा खुराकावर आंधळायचा, तेव्हाच लक्षात आलं. अहो घोड्याच्या वेळेस म्हणे जेव्हा तुमचे 50-50 1 कोटी रुपये वाचले, तेव्हाही तुम्ही म्हणले की खुराक वाढवा. आणि जेव्हा मुलीचं पण सांगितलं तेव्हाही तुम्ही फक्त खुराक वाढवा. जर तुम्ही राजाचे असता तर तुम्ही मला एवढ्या मोठं तुमची मदत केल्याबद्दल, एवढी सहकार्य केल्याबद्दल मला एखादा मान दिला असता, 4-5 गावं इनाम दिली असती. पण तुम्ही फक्त खुराक वाढवा, खुराक वाढवा, खुराक वाढवा एवढे सांगत राहिले, आणि त्याच्यामुळे मी ओळखलो म्हणे. असं हे तर म्हणजे दानशूर असायला पाहिजे, नाहीतर मग राजासारखी अवस्था असते. दानशूर अहिल्यादेवीसारखं असायला हवं, की जिने आपल्या पूर्ण खजिना हा सामान्य लोकांसाठी खुला केला, कंजूसीने वागली नाही. राज दरबारामध्ये अनेकांना तिने सहकार्य केलं. आपल्या संगमनेरचे आनंद भंडी हे अहिल्यादेवीच्या दरबारामध्ये होते, राजकवी म्हणून काम पाहिलं त्यांनी. मोरोपंत त्या ठिकाणी शाहीर होते, तेही त्यांच्याकडे होते. अहिल्यादेवींनी अनेक घाट मंदिरं वगैरे बांधलेली आहेत, आणि अन्नछत्र उभारून त्यांनी समाजाचा उद्धार केला. अनेक गावामध्ये प्यायला पाणी नसायचं तर अहिल्यादेवींनी बारव बांधल्या, म्हणजे मोठ्या विहिरी. आपल्याकडे वांबुरीला सुद्धा अहिल्यादेवीची बारव आहे. अनेक ठिकाणी अहिल्यादेवींनी प्रार्थना स्थळं बांधली, धार्मिक त्या ठिकाणी अन्नछत्र उघडली, सराया बांधल्या, म्हणजे रस्त्याच्या कडेला चालण्यासाठी. झाडं तर लावलीच लावली, पण धर्मशाळा बांधल्या. सराया म्हणजे धर्मशाळा बांधल्या. म्हणजे त्यावेळेची जी गरज होती ती सगळी भागवण्याचं काम अहिल्यादेवीने केलं. चोंडी आपल्या जामखेडजवळ 5 किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे, जन्मगाव. खूप सुंदर असं तिथे अहिल्यादेवीची अहिल्या सृष्टी उभारलेली आहे. 12 राशीचं मंदिर आणि तो महेश्वरचा सगळा राजवाडा तिथे उभा केलेला आहे. पंढरपूर किंवा सोलापूरला जाताना 5 किलोमीटर डाव्या हाताला जर तुम्ही वळालात तर तुम्हाला अहिल्यादेवीचं ते पाहता येईल. त्याचप्रमाणे इंदोर हे शहर अहिल्यादेवीने वसवलं. त्या काळात असं वसवलेलं शहर आहे की आजही स्वच्छ भारत अभियानामध्ये जेव्हापासून सुरू झालंय तेव्हापासून पहिला नंबर स्वच्छ भारत अभियानमध्ये इंदोर शहराचा येतो. त्याला अहिल्यादेवीची सिस्टीम कारणीभूत आहे.
पहिला नंबर इंदोरचा होतो, अहमदनगर 114व्या नंबरवर होतो मागच्या वेळेस. अशा अनेक अहिल्यादेवींची काम आहेत. त्यांनी महेश्वरला राजधानी दिली, नर्मदाच्या काठी. खूप छान महेश्वर आहे, ओंकारेश्वर जवळच. खूप छान त्यांचा राजवाडा आणि त्यांचं ते राजदरबार पाहण्यासारखं आहे. जरूर तुम्ही ओंकारेश्वरकडे गेला तर ते अहिल्यादेवींचं ते जरूर पहा. अशा अहिल्यादेवीनं अनेक समाज उपयोगी कामं करून या समाजाचा उद्धार केलेला आहे. रामायणामध्ये आपल्याला माहिती आहे, एक अहिल्या होती, तिचा उद्धार रामाने केला. गौतम ऋषीची जी बायको होती, तिला गौतम ऋषीने काही शाप दिला. इंद्राने काहीतरी कपट नीतीने गौतम ऋषीचं रूप धारण केलं, म्हणून गौतम ऋषीनं तिला शाप दिला. रामायणामध्ये अरण्यकांडमध्ये रामायणामधलं आहे. आणि त्यामध्ये तिने सांगितलं, त्या ऋषीने तिला शाप दिला, सांगितलं पुढे जेव्हा राम येईल तुझ्या या शिळेला स्पर्श करील, तिला शिळा बनवलं, तेव्हा तुझा उद्धार होईल. आणि मग परशुरामासोबत जेव्हा राम वनात गेला अरण्यकांडामध्ये, आणि जेव्हा परशुरामानं त्या ठिकाणी पदस्पर्श करायला लावला, तेव्हा त्या ठिकाणी त्या अहिलेचा उद्धार झाला. त्या अहिलेचा उद्धार झाला. पण या अहिलेने हजारो कोटी लोकांचा उद्धार केला. धर्मशाळाच्या रूपानं, मंदिराच्या रूपानं, अन्नछत्राच्या रूपानं, झाडं, रस्ते, पाणवटे, घाट, बारवा, समाज उपयोगी सगळं काम करून आपला उद्धार करण्याचं काम या अहिल्यादेवीने केलेलं आहे. आज त्यांची पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथी निमित्त आज मी त्यांना नतमस्तक होतो. 9वीच्या मुलींनी, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका, त्याचप्रमाणे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक त्यांनी संधी दिली त्याबद्दल या सगळ्यांचे, आणि तुम्ही पण ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर. जशी गरज असते कार्यक्रमाला तुमच्या टाळ्यांची, जशी गरज असते कार्यक्रमाला तुमच्या टाळ्यांची, तशी गरज असते कार्यक्रमाला अध्यक्षांच्या मनोगताची. मी डोंगरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. फक्त 3च मिनिटात आपला कार्यक्रम संपणार. जर तुम्ही शांत बसतात तर हात मागा, सगळे ताक बस जरा. तत्पूर्वी 6वीच्या ज्या मुली आहेत आणि मुलं आहेत, अ ब ग ड मध्ये 6वी अ ब आणि क मध्ये 6वी फक्त, त्यांना आम्ही काही वृक्ष झाडं घरी लावण्याकरता देणार आहे. ज्यांच्या घरी जागा आहे, आम्ही झाड लावू शकतो, अशा मुलीने हात वरती करावा. मुलं आणि मुली 6वी फक्त 6वी करा. तर मुली अगोदर तिथं जातील, तुकाराम जाधव सर झाड देतील, दप्तर तिथंच ठेवायचं आहे. ते झाड घेऊन स्टेजच्या मागे यायचे, फोटो काढायचे आपले. मुली फक्त जाधव सर झाड देतील. आज हा सुंदर असा कार्यक्रम आता 9वी अ च्या विद्यार्थ्यांनी सादर केला. सर्वांना माहिती आहे की यामध्ये जो पोवाडा आहे, तो पोवाडा अत्यंत सुंदर प्रकारे, अत्यंत वीर रसामध्ये त्यांनी सादर केला. त्या पोवाडा गाणाऱ्या, त्यांना साथ देणाऱ्या वादकांचा सुद्धा आपण टाळ्यावर त्यांना धन्यवाद देऊ. अत्यंत सुंदर असा पोवाडा केला. त्याचबरोबर सूत्रसंचलन असेल, भाषण असेल, प्रस्तुत असेल, अत्यंत सुंदर रीतीने 9वी अ च्या मुलांनी केलं. त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या कोमोद मॅडम यांना पण धन्यवाद. अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपण केला. तुमच्याकरता एक गुड न्यूज पण आहे की उद्या सुट्टी नाही, परंतु परवा 15 ऑगस्ट असल्या कारणाने ड्रेस स्वच्छ असावा, म्हणून उद्याच्या दिवस तुम्हाला सिव्हिल ड्रेसमध्ये येण्याकरता परवानगी आहे. मुलींचा ड्रेस कसा असावा त्याचे काही नियम आहेत. त्या सूचना आढाव मॅडमला मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन मुलींसाठी काय सूचना द्यायच्या आहेत. मुलांनी सुद्धा शोभेल असा ड्रेस वापरायचा आहे, शोभेल असाच ड्रेस घालायचा आहे. अगदी पुण्यासारखं, मुंबईसारखं असं वाटू नये आपल्याला, एक चांगला असा. प्रास्ताविकाने आकृती रेखाटली, मनोगताने रंग भरला, सन्मान